नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. पाठीमागच्या वेळेस आपण कंडिशनल स्टेटमेंट अँड कन्व्हर्स, सशर्त विधाने आणि व्यत्यास म्हणजे काय, ही सशर्त विधाने कशी असतात हे आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे प्रूफ, सिद्धता. प्रूफ म्हणजे काय किंवा सिद्धता म्हणजे काय? प्रूफला आपण मराठीमध्ये सिद्धता असं म्हणतो. या सिद्धतेचा अर्थ काय होतो की एखादा गुणधर्म, एखादी प्रॉपर्टी ही सत्य आहे की नाही हे जेव्हा आपल्याला बघायचं असतं, सत्य आहे की नाही, ही खरी आहे की खोटी आहे हे बघत असताना आपण जे तार्किकदृष्ट्या जी मुद्दे मांडतो, इतर गुणधर्मांचा उपयोग करून जे आपण तार्किकदृष्ट्या मुद्दे मांडतो त्याला प्रूफ किंवा सिद्धता असं आपण म्हणतो. अर्थात आता हे लिहून घेण्यापेक्षा ऐकणं महत्त्वाचं आहे. सिद्धता ही जो गुणधर्म आहे तो गुणधर्म सत्य आहे की असत्य आहे, तो गुणधर्म सत्य आहे की नाही हे जेव्हा आपण पडताळून पाहतो आणि पडताळून बघत असताना जे आपण इतर गुणधर्मांचा उपयोग करून एक तर्काने त्याची सत्यता पडताळून पाहतो आणि ते आपण क्रमवार लिहितो, त्यालाच आपण सिद्धता असं म्हणतो. मग आता यामध्ये काही असे गुणधर्म असतात की जे स्वयंसिद्ध सत्य असतात, त्याला म्हणतात पॉस्च्युलेट. त्याला म्हणतात पॉस्च्युलेट्स. पॉस्च्युलेट्स आणि यालाच मराठीमध्ये म्हणतात गृहीतके. पॉस्च्युलेट्स किंवा गृहीतके. गृहीतके म्हणजे काय? बघा, आता एखादा समजा बिंदू आहे आणि या बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा असतील, हा बिंदू आहे, ह्या बिंदूतून जाणाऱ्या आपल्याला किती रेषा काढता येतील? एक, दोन, तीन, चार, अशा किती रेषा काढता येतील आपल्याला? अशा असंख्य रेषा आपल्याला काढता येतील. मग हे तपासून बघण्याची गरज आहे का की आपल्याला एखादा बिंदू दिलेला आहे आणि ह्या बिंदूतून किती रेषा जातील? आपण जर पट्टी घेतली, पेन्सिल घेतली, एक टिंब काढला आणि त्यामधून जाणाऱ्या जर आपण रेषा काढल्या तर आपल्याला असंख्य रेषा त्यामधून जाताना दिसतात. हे प्रत्यक्ष आपण बघतो आणि म्हणून आपण म्हणतो देर आर इन्फिनिट लाईन्स पासिंग थ्रू ए पॉइंट. दिलेल्या एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात असं आपण सहजपणे म्हणू शकतो. अशाच प्रकारे म्हणजे हा जो गुणधर्म आहे, देर आर इन्फिनाइट लाईन्स
passing through a point. There are infinite lines म्हणजे एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. हे आपल्याला सांगता येतं. अशाच प्रकारे जर दोन बिंदू आपण घेतले, दोन बिंदू जर घेतले, हा एक बिंदू आहे, हा दुसरा बिंदू आहे, आणि याच्यातून जाणारी जर एक रेषा काढली, ही एक रेषा काढली. अशा आणखी किती रेषा काढता येतील? अशा आणखी जर आपण विचार केला तर किती रेषा काढता येतील? एकही रेषा काढता येणार नाही. या रेषेला नाव देऊ आपण यल. याला म्हणू पॉईंट ए आणि पॉईंट बी. पॉईंट ए आणि पॉईंट बी ह्या दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते आणि आपल्याला दिसते, दुसरी काढता येत नाही. म्हणजे इथं आपल्याला काय सांगता येतं? देर आर one and only one line passing through two distinct points. म्हणजे दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. दिलेले दोन बिंदू असतील तर त्या दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. अशा अनेक गुणधर्म आहेत की जे आपल्याला नुसते डोळ्यांनी दिसतात, ते सत्य आहेत. या ठिकाणी दिलेल्या दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते, हे जर आपण बघितलं तर हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की ह्या दोन बिंदूतून एकच रेषा जाते. ते सिद्ध करण्याची गरज नाही. यांना स्वयंसिद्ध सत्य असं म्हणतात. आणि अशी जी स्वयंसिद्ध सत्य आहेत यांनाच म्हणतात पॉस्च्युलेट्स किंवा गृहीतकं. All right angles are congruent with each other. सर्व काटकोन एकमेकांशी एकरूप असतात, हे सत्य आहे. हा गुणधर्म सत्य आहे, याला तपासून बघण्याची गरज नाही. ए सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉइंट ॲज इट्स सेंटर. कोणताही एक बिंदू सेंटर म्हणून घेतल्यानंतर आपल्याला कोणत्याही त्रिज्येचं वर्तुळ काढता येतं. हे सिद्ध करण्याची गरज नसते. मग आता जी गुणधर्म सिद्ध करावी लागतात त्या गुणधर्मांचं काय? जी गुणधर्म आपल्याला सिद्ध करायची आहेत त्या गुणधर्मांचं काय? त्या गुणधर्मांना म्हणतात थेरम. THEOREM थेरम. त्यालाच म्हणतात प्रमेय. थेरम किंवा प्रमेय.
तर प्रमेय म्हणजे काय? प्रमेयाचा अर्थ काय होतो? प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली. बघा, प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली called theorem are called theorem. म्हणजे एखादा गुणधर्म जर आपण तार्किकदृष्ट्या सिद्ध करत असू तर त्या गुणधर्माला काय म्हणतात? प्रमेय असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात तार्किकदृष्ट्या सिद्ध केलेल्या गुणधर्माला तार्किकदृष्ट्या सिद्ध केलेल्या गुणधर्माला प्रमेय म्हणतात. तार्किकदृष्ट्या जे गुणधर्म आपण सिद्ध करतो त्या गुणधर्माला काय म्हणायचं आहे? प्रमेय असं म्हणायचं आहे. एखादा गुणधर्म सत्य आहे की असत्य आहे हे जेव्हा आपण तार्किकदृष्ट्या सिद्ध करतो तेव्हा त्या गुणधर्माला थेरम असं म्हणलं जातं. म्हणजे ए प्रॉपर्टी इज सपोज टू बी ट्रू इफ इट कॅन बी प्रूव्ड लॉजिकली, इट इज देन कॉल्ड ए थेरम. तर त्याला आपण थेरम म्हणजेच प्रमेय असं म्हणतो. आणि द लॉजिकली आर्ग्युमेंट मेड टू प्रूव्ह, लॉजिकली आर्ग्युमेंट म्हणजे जे आपण तार्किकदृष्ट्या सिद्ध करण्यासाठी जे काही आपण मुद्दे मांडतो ते मुद्दे म्हणजेच काय झाला? त्याचा प्रूफ झाला. म्हणजे द लॉजिकल आर्ग्युमेंट, द लॉजिकल आर्ग्युमेंट, the logical argument made to prove a theorem is called a proof, is called its proof. It's called its proof. म्हणजेच एखादा गुणधर्म सिद्ध करण्यासाठी जे आपण तार्किकदृष्ट्या विश्लेषण देतो, म्हणजे गुणधर्म सिद्ध करताना जे तार्किक विश्लेषण दिले जाते त्याला सिद्धता असं म्हणतात. सिद्धता असे म्हणतात. या सिद्धता सुद्धा दोन प्रकारच्या असतात. त्यातला पहिला प्रकार आहे प्रत्यक्ष सिद्धता, म्हणजे त्याला म्हणतात डायरेक्ट प्रूफ.
यालाच म्हणतात प्रत्यक्ष सिद्धता. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे इनडायरेक्ट प्रूफ. इनडायरेक्ट प्रूफ त्यालाच म्हणतात अप्रत्यक्ष सिद्धता. प्रत्यक्ष सिद्धता आणि अप्रत्यक्ष सिद्धता अशा दोन प्रकारच्या सिद्धता असतात. आता डायरेक्ट प्रूफ म्हणजे काय आणि इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय, म्हणजे अप्रत्यक्ष सिद्धता आणि प्रत्यक्ष सिद्धता म्हणजे काय, हे आपण दोन उदाहरणांच्या आधारे बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.